नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, यस डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग रिलेटेड महत्त्वाची अपडेट आहे. फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती आज तुमची डिस्प्ले होणार आहे आणि त्यासोबतच तुमची प्रोविजनल सीट मॅट्रिक्ससुद्धा जी आहे तीसुद्धा आजच तुमची डिस्प्ले होणार आहे. मित्रांनो, आता तुमचे सर्वांचे जे ग्रेव्हियन्स असतील ते ग्रेव्हियन्स तुमचे अपलोड झाले असतील किंवा सर्व जे प्रकारचे ऑप्शन आहेत ते तुमचे करेक्शन वगैरे झाले असतील. आता तुमची फायनल मेरिट लिस्ट जी डिस्प्ले होणार आहे ती तुमची फायनल असणार आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला फायनल चेंजेस जे आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चेंजेस जो आहे तो तुमच्या फॉर्ममध्ये किंवा तुमच्या कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये करता येणार नाही. या ठिकाणी प्रोविजनल सीट मॅट्रिक्ससुद्धा तुमची आज ओपन होणार आहे. प्रोविजनल सीट मॅट्रिक्स म्हणजे काय मित्रांनो, तर त्यामध्ये तुमचे वॅकंट सीट्स कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत तर त्याबद्दल आपण सर्व इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत. सोबतच तुमची फायनल मेरिट लिस्ट कधीपर्यंत लागेल आणि प्रोविजनल सीट मॅट्रिक्स कधीपर्यंत लागेल या संबंधितसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, तुमची फायनल मेरिट लिस्ट जी आहे अकॉर्डिंग टू इम्पॉर्टंट डेट्स तुमची फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 15/8/2024 म्हणजे आज जी आहे तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. आता ती फायनल मेरिट लिस्ट किती वाजेपर्यंत लागेल तर मित्रांनो, ज्या पद्धतीने तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट लागली होती त्याच पद्धतीने तुमची फायनल मेरिट लिस्ट जी आहे संध्याकाळी 7 वाजेपासून तर तुम्हाला दुपारी 2 वाजेपर्यंत कधीही लागू शकते. यावेळेस तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट जी आहे ती दुसऱ्या दिवशी लागली होती तर दुसऱ्या दिवशीसुद्धा तुमची फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती लागू शकते. मित्रांनो, फायनल मेरिट लिस्ट आणि प्रोविजनल सीट मॅट्रिक्स एकासोबतच तुमचे डिस्प्ले होणार आहेत. आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्ही चेक काय करायचे तर बघा मित्रांनो, फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमच्या फायनल जनरल मेरिट नंबर या ठिकाणी येणार आहे. हा कन्फर्म तुमचा मेरिट नंबर असणार आहे अकॉर्डिंग टू तुमची कॅटेगरी. त्यासोबतच तुमचे जे कॅटेगरी आहे किंवा कॅटेगरीनुसार तुमचा कट ऑफ वगैरेसुद्धा जो आहे फायनल मेरिट लिस्टवर डिपेंड होणार आहे. सोबतच तुमची सीट मॅट्रिक्ससुद्धा आज डिस्प्ले होणार आहे. सीट मॅट्रिक्स म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, सीट मॅट्रिक्स म्हणजे वॅकंट सीट. कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट्स आहेत तर त्याचं सर्व नियोजन जे आहे ते सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला चेक करायचे आहे की कोणत्या कॉलेजला कोणत्या जे जागा आहेत किती जागा तुम्हाला आहेत. सोबतच मित्रांनो, तुमची कॅटेगरी वाईज तुमचे पर्सेंटेजनुसार जे तुमची कॉलेज लिस्ट आहे फॉर कॅप राऊंड 1साठी ती कशा प्रकारे बनवायची त्याच्यावर आपला व्हिडिओ जो आहे नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे. तुमची एकदाची प्रोविजनल सीट मॅट्रिक्स लागली त्यानंतर तुमचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येणार आहे. प्रोविजनल सीट मॅट्रिक्स आणि तुमच्या फायनल मेरिट नंबर जो आहे याच्या रेफरन्सने आपण जी आहे तुमची कॉलेज लिस्ट कशा प्रकारे तयार करायची यावर आपला नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहेत. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी प्रोविजनल सीट मॅट्रिक्स असते, प्रोविजनल सीट मॅट्रिक्समध्ये तुमचे वॅकंट सीट्स जे असतात ते खूप महत्त्वाचे असतात. कोणत्या कॉलेजला किती सीट्स वॅकंट्स आहेत या सर्व तुम्हाला बघायला भेटतात. आता मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग म्हणजे लॅटरल एंट्री आपण त्याला म्हणतो, तर तुमच्या ऑल ओव्हर जे सीट असतात त्या सीटच्या 10% जो कोटा असतो तो तुमच्या डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला असतो. 10% म्हणजे बघा मित्रांनो, एखाद्या कॉलेजमध्ये तुमच्या 60चा इंटेक असेल तर 60 सीट्सपैकी फक्त 6 सीट्स ज्या आहेत ते डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना दिलेले असतात. बाकी सर्व जे सीट्स असतात ते फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना भेटत असतात, रेग्युलरच्या विद्यार्थ्यांना. तर बघा मित्रांनो, तुमचे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला सीट्स ज्या आहेत त्या कमी असतात. आता मित्रांनो, काही कॉलेजेसमध्ये भरपूर सारे सीट्स ज्या आहेत त्या वॅकंट्स असतात. तर त्या कशा असतात मित्रांनो, तर बघा सर्वात प्रथम समजा फर्स्ट इयरचे तुमचे जे रेग्युलरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यामधून काही विद्यार्थी जे आहेत ते वायडी पडत असतात किंवा बॅकलॉग असतात. तर त्या विद्यार्थ्यांचे वॅकंट सीट्स म्हणजे तुम्ही बघू शकतात, एखाद्या कॉलेजमध्ये जर 120ची इंटेक असेल तर 120ची इंटेकमधून तुमचे जे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे सीट्स आहेत ते किती आहेत, टोटल 12.
आणि मित्रांनो त्या 120मधून समजा तुमचे 18 विद्यार्थी जे आहेत ते पुढच्या वर्गात आलेच नाही, तर हे सुद्धा तुमचे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला दिले जातात. आणि हे टोटल तुमचे जे सीट्स असतात हे यांची जी टोटल असते तुमची, आता हे जे टोटल 30 सीट्स आहेत हे तुम्हाला भेटत असतात डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला. तर अशा प्रकारे तुमच्या कॉलेजला जेवढी इंटेक असेल त्याच्यानुसार तुमचे जे सीट मॅट्रिक्स आहे, सीट मॅट्रिक्स तुमची बनत असते. मित्रांनो आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, तर सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे अगोदर तुम्हाला जे आहेत ते सीट्स तुम्हाला त्यामध्ये दाखवले जातात. आणि त्यानुसार तुमचे कॅटेगरीनुसार तुमचे जे मार्क्स आहेत ते तुम्हाला त्यानुसार तुमची जी कॉलेजची लिस्ट आहे ती तुम्हाला बनवावी लागते. कॉलेजची लिस्ट कशा प्रकारे बनवावी, अकॉर्डिंग टू आपले पर्सेंटेज, त्याच्यानंतर फायनल मेरिट नंबर आणि त्याच्यानंतर सीट मॅट्रिक्समध्ये किती सीट्स वॅकंट्स आहेत, यासोबत आपला नवीन व्हिडिओ जो आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे. तर आपली आजची जी सीट मॅट्रिक्स आणि याची जी टायमिंग आहे ती तुमची सीट मॅट्रिक्स जी आहे संध्याकाळी 7 वाजेपासून तर रात्री 2 वाजेपर्यंत कधीही लागू शकते, किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळीसुद्धा तुमची सीट मॅट्रिक्स जी आहे ती लागू शकते. जशी तुमची सीट मॅट्रिक्स आणि फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाली मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बनवून समजवणार आहे. आणि मित्रांनो त्यानंतर आपला नेक्स्ट व्हिडिओ जो येणार आहे तो म्हणजे तुमच्या कॉलेज लिस्ट कशा प्रकारे आपण बनवावी यावर आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन भेटली असेल. तुमची टायमिंग कशी असणार आहे, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट कशा प्रकारे चेक करावी, ज्या पद्धतीने आपण प्रोविजनल मेरिट लिस्टचा स्टेटस चेक करतो किंवा ज्या पद्धतीने प्रोविजनल मेरिट लिस्ट डाउनलोड करतो त्याच पद्धतीने तुमची फायनल मेरिट लिस्टसुद्धा डाउनलोड होणार आहे. तर बघा मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन कळाली असेल. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.